नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला नैऋत्य मान्सूनची प्रगती बघू. नैऋत्य मान्सून उत्तर सीमा 26 डिग्री उत्तर ते 65 डिग्री पूर्वेपर्यंत जैसलमेर, चुरू, भवानी, दिल्ली, अलीगड, हरदोई, मुरादाबाद, पठाणकोट, जम्मू 33 डिग्री उत्तर ते 74 डिग्री पूर्वेवरून जात राहत. सायनॉप्टिक सिच्युएशन बघू. 925 SPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात पूर्वे उत्तर प्रदेशवर दिसत आहे. तसंच विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम दक्षिण दिशेने येताना दिसत आहे. चार्ट 2 मध्ये सुद्धा चक्रवात पूर्वे उत्तर प्रदेशवर दिसत आहे, तर विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम दक्षिण दिशेने येताना दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 30 जूनला विदर्भामध्ये वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 1 जुलैला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 30 जूनला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची पण शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 1 जुलैला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 2 जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास ही वाहण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानामध्ये कोणता पण मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.